नमस्कार. रामकृष्ण हरी. खर तर लाखो लोक आपल्या आराध्य देवताच्या दर्शनासाठी या वारीमध्ये सहभागी होतात. कुठलंही संकट येऊ द्या, मग ते आसमानी असू द्या किंवा सुलतानी असू द्या, भाविक भक्त आपापल्या गावातनं आपल्या जवळच्या लोकांना सोबत घेत ही एका अर्थानं वारी करतात. पण या वारीमध्ये जसं विठ्ठलाचं दर्शन महत्वाचं, त्याची भक्ती महत्वाची, तसं आपला निसर्ग पण महत्वाचा, याचा विचार करून आपल्या प्रशांत अवचटांनी जे सुरू केलेली ही निसर्ग वारी आहे ती आमच्या सगळ्यांसाठी पण एका अर्थानं प्रेरणादायी आहे. हजारो लोक या वारीमध्ये येतात, पण त्यांच्या मनामध्ये हा भाव नसतो की या ठिकाणी होणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून या निसर्गाला, या मायभूमीला किती संकट आहे, किती समस्या आहेत. पण याची जाणीव निर्माण करण्याचं काम एका अर्थानं या निसर्ग वारीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि खास करून प्रशांत अवचटांनी केलं. आणि आज या निमित्तानं मला प्रत्यक्ष या पत्रावळी वाटप करण्याच्या निमित्तानं इथे येण्याची संधी मिळाली आणि इथल्या काही भाविक भक्तांना पत्रावळी देण्याचं काम मला करता आलं. हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे असं मी समजतो. पुढील सगळ्या वारीतल्या या उपक्रमाला मी शुभेच्छा तर देतोच, पण असे अनेक लोक यातनं समोर यावेत की ज्यांनी अशा प्रकारच्या निसर्गाचा विचार करावा आणि या सगळ्या पत्रावळी वाटपामध्ये एक महत्वाची भूमिका निभावावी. मी अनेक लोकांना पण आवाहन करतो की त्यांनी याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक मदत करून या सगळ्या वारीला, निसर्ग वारीला आपलं योगदान द्यावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद.